आजपासून लोकसभेचं मतदान चालू झालं आहे आणि मतदान करण्यासाठी जाताना कोणतं आय डी कार्ड घेऊन जावे बरोबर. अशामध्येच आपलं जर मतदान कार्ड हरवलं असेल तर काय करायचं. महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतामध्ये प्रत्येक टप्प्यानुसार मतदानाची सुरुवात होणार आहे आणि मतदान करायला जात असताना जर आपलं मतदान कार्ड हरवलेलं असलं तर आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. उद्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूरमध्ये मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने मतदान करायला हवे आणि हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क असतो आणि मतदान करताना प्रत्येकाने आपल्या भविष्याचा विचार करूनच मतदान करावे. मतदान करण्यासाठी जाताना आपण पुढील प्रमाणे कोणतेही एक प्रकारचे डॉक्युमेंट्स बरोबर घेऊन जाऊ शकतात. यामध्ये सर्वात प्रथम येतं ते मतदान कार्ड. मतदान कार्ड नसेलच तर आपण पासपोर्टचा देखील वापर करू शकतो. तसेच ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, जर सरकारी कर्मचारी असाल तर त्याचं आय डी कार्ड, बँकेमध्ये खातं असलेलं पासबुक देखील चालेल.